पहिला वाढदिवस दादांचे जाणवलं कुठली एक आठवण आठवण दादांचा एक स्वभाव होता की दादाचा मोबाईल हा सकाळी साधारणतः 6च्या अगोदर बंद असायचा. 6 पर्यंत दादाचा 5:30-6 पर्यंत त्यांचा मोबाईल सव्वा चालू असायचा. आणि तो लहानपणापासून दादा गोष्ट मला माहिती असल्यामुळं त्या दरम्यान मी फोन करायचो. आणि दादांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबामध्ये ते रात्री 12 वाजताच तो साजरा व्हायचा. बाकीचे सगळे घरातले झोपलेले असायचे, परंतु दादा ते फोन उचलायचे आणि आम्ही ज्यावेळेस शुभेच्छा द्यायचो तर तिकडून दादांचा आवाज यायचा. म्हणजे दादा तर शुभेच्छा स्वीकारायचे आणि कसं चाललंय, बरं चाललंय का, आज पाऊस आज आपल्या सगळीकडे होतोय. आज जर मी दादांना फोन केला असता, दादांनी पहिल्यांदा मला विचारलं असतं आपल्याकडे पाऊस सुरू आहे का. मग आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, राज्यात तर आहेच आपल्याकडे म्हणण्यापेक्षा, कारण का दादांचं आणि माझ्या घरामध्ये 10 किलोमीटरचं फक्त अंतर आहे, त्यामुळे आपल्याकडे पाऊस सुरू आहे का, तो एक शब्द, त्यांचं ते त्यांचा तो आवाज आजही वाटतो दादा आपल्यामध्ये आहेत. आणि खरंच सांगतो, आज तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्यावर ही वेळ येईल. आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला दादांना अभिवादन तर करावं लागतंय, हे असं कधीही मनाला वाटलं नव्हतं. एक शेतकऱ्यांचा नेता, सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय देणारा नेता, आणि गरीब माणसासाठी किती पुढचा श्रीमंत मोठा माणूस असला, नेता जरी असला, त्याला खांद्यावरती घेणारा नेता आज आपल्यामध्ये, त्याला अंगावरती घेणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. त्याचं निश्चित प्रकारे दुःख आहे. दादासारखा नेता या राज्याला पुन्हा कधी मिळणार नाही. आणि मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे दादांना अभिवादन करतो.